नभप्रशासनाची दिरंगाई आणि रुग्णवाहिका पडली धुळखात. नमस्कार, जनसमूह न्यूजच्या वतीने पाहणी केली असता शेगाव नगर परिषदेच्या वतीने सत्ता काळामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व असलेले नगरसेवकांच्या प्रमुख भूमिकेमुळे शेगाव नगरपालिकेने विशेष ठराव घेऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताने रुग्णवाहिका घेण्याचा ठराव मांडला आणि तो ठराव सर्वानुमते मंजूर झाला. त्यामागील उद्देश हा सुद्धा प्रांजळ होता. त्यानुसार खाजगी रुग्णवाहिकेपेक्षा अत्यल्प दरामध्ये रुग्णांकरिता ही रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार होती. त्यानंतर काही काळ रुग्णवाहिकेची सेवा देण्याकारी कंत्राटसुद्धा काढण्यात आले. परंतु आज स्थितीला प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाखो रुपये खर्च करून आणलेली रुग्णवाहिका ही नगरपालिकाच्या आवारात धूळ खात असल्याचे दिसून येते. शेगाव नगर परिषदेचा कार्यभार हा आता प्रशासकाकडे आला असल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक हे आरोग्याच्या असलेल्या सेवाबाबत कानाडोळा करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. शेगाव नगर परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सुरू असलेल्या या रुग्णवाहिकेची दुरावस्था नेमकी का झाली असा सवाल सर्चला जात आहे. मागील 2 वर्षापासून सदर रुग्णवाहिका ही काही दिवस उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात दिसत होती, तर ती आता शेगाव नगर परिषदेच्या आवारात दिसत आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर जनतेच्या कर रूपातून आलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचे बोलले जात आहे. शेगाव नगर परिषदेवर स्थानिक प्रतिनिधी नसल्याने नपच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक या बाबीकडे कानाडोळा करीत आहे. तर आरोग्य विभागातील अधिकारीसुद्धा या रुग्णवाहिकेच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते. याबाबत नुकतेच एका रुग्णाला नेण्यासाठी अत्यल्प दरात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेची मागणी केली असता नपच्या आरोग्य विभागाकडून सदर रुग्णवाहिका ही दुरुस्तीसाठी दिल्याची माहिती त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. वास्तविक पाहता नगरपालिकेच्या वतीने असलेली रुग्णवाहिका ही शेगाव नगर परिषदेच्या आवारात धूळ खात असल्याचे वास्तव्य नाकारता येत नाही. जनसमूह न्यूज, शेगाव.